नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. मी 8वा धडा अपलोड करत आहे. 8व्या धड्याचं नाव आहे स्मृती. स्मृती म्हणजे काय हे या पाठात पाहू. स्मृतीची व्याख्या पाहू. स्मृती कशा पद्धतीने मापली जाते आणि त्या संबंधित काही संकल्पना आणि विस्मरणाचे कारणे इत्यादी आपण पाहूया त्या घटकामध्ये. तर स्मृती ह्या हेडलाईनच्या खालचं मी वाचतोय. प्रस्तावना यामध्ये स्मृती म्हणजे काय, स्मृतीच्या मूलभूत प्रक्रिया, स्मृतीचे मूलभूत टप्पे हे पाहणार आहोत. स्मृतीचे मापनामध्ये प्रत्यावाहन, प्रत्याभिज्ञान, पूर्वध्यान इत्यादी गोष्टी पाहणार आहोत. स्मृतीशी संबंधित काही संकल्पना आहेत. 2 संकल्पना आहेत. प्रकाशझोत स्मृती, अगदी जिभेच्या टोकावरची घटना, त्यानंतर विस्मरण आणि विस्मरणाची कारणे आणि स्मृती सुधारित तंत्रे हे या पाठात आपण पाहणार आहोत. त्या अगोदर प्रस्तावनेला सुरू करतो. आपण मेंदूचा अभ्यास केला. प्रस्तावनामध्ये स्मृती म्हणजे काय या संबंधित अभ्यास करणार आहोत. आपण मेंदूचा अभ्यास केला आहे आणि मेंदूतून संदेश कसे ये-जा करतात हे आपण पाहिले आहे. या ठिकाणी मागच्या धड्यामध्ये आपण आपली चेतासंस्थामध्ये एक घटक पाहिले आहेत. आता आपण मेंदूमध्ये स्मृती कशी साठवली जाते आणि योग्य वेळी कशी वापरली जाते ते पाहूयात. नक्कीच आपल्याला देखील स्मृतीमध्ये म्हणजे आपली आठवण कशी राहते, आपण काय आठवतो, कसं आठवतो, कधी आठवतो या गोष्टी धड्यामध्ये पाहणार आहोत. आपण कृती पहिला पाहूयात. आपण तुम्हाला तुमची शाळेची पहिली सहल आठवते का? तुम्हाला देखील पहिली सहल आठवत असेल अशी मी अपेक्षा करतो. पहिली सहल म्हणजे जरा आठवण्याचं आहे. आपली पहिली सहल हे खूप इम्प्रेस असणार आहे, कारण पहिला प्रवास, पहिली सहल हे खूप महत्त्वाची असते, त्यामुळे ती आठवण राहते सर्वांना. आता मागच्या सोमवारी तुम्ही काय जेवला होतात हे तुम्हाला आठवण ठेवत असेल किंवा नोट करत असेल तर आठवेल, पण काही मुलांना हे आठवणार नाही. तुम्हाला जर विचारलं मागच्या सोमवारी काय जेवलात तर काही जण विचार करून सांगतील खूप, तर काही जण सांगणार नाहीत. तुम्हाला तुमच्या भूतकाळात काय घडले होते ते स्पष्टपणे आठवते, पण काल काय घडले होते तुम्हाला आठवत नाही. असे का होते? आता तुम्हाला शाळेची पहिली सहल आठवते. शाळेची पहिली सहल ही खूप तुमच्या 7-8 वर्षापलीकडे गेले असेल, पण तुम्हाला आता जे काही हे आहे मागच्या सोमवारी म्हणजे एका आठवड्याचं आठवत नाही, पण तुम्हाला जे 7-8 वर्षाचं आठवतं. असे का होते? या पाठात आपण याचा देखील अभ्यास करणार आहोत. आता कृती दुसरा पाहूयात. थॉमस एडिसन कोण आहे? तर जो काय लाईटचा शोध लागला, बल्बचा शोध या शास्त्रज्ञाला लागला. विविध शोध वगैरे लावलेले आहेत. प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत थॉमस एडिसन. कंपनीमध्ये 25 कामगार कामाला होते. त्यांची कंपनी होती, त्या ठिकाणी 25 कामगार कामाला होते. या ठिकाणी त्या कंपनीच्या जवळ एक मोठा वृक्ष होता. जेव्हा एडिसनने कामगारांना त्या वृक्षाविषयी विचारले तेव्हा कोणीही नीट उत्तर देऊ शकले नाही. दररोज ते कामावर रस्त्यावरून ये-जा करत, तसंच त्या रस्त्यावर असलेल्या वृक्षाकडे त्यांनी अजिबात लक्ष दिले नाही. असे का होते? आता आपण देखील काही गोष्टीकडे लक्ष देत नाही. तुम्हाला देखील तुमच्या शाळेजवळ एक झाड होतं, त्याबद्दल माहिती विचारल्यावर तुम्ही सांगत नाहीत. आता याचं असं का होतं ते आपण पुढे पाहणार आहोत. हे कृती आहे. आपली स्मृती आपल्याशी नेहमी खेळत असते. जेथे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचे नाव ऐनवेळी न आठवल्यामुळे गडबड होते. तुम्हाला देखील तुमच्या एखाद्या चांगल्या व्यक्तीची नाव लवकर आठवत नाहीत. स्मृती अद्भुत, गूढ, कुतूहलजनक अशी मानवी क्षमता आहे. स्मृतीचे कार्य हे आपल्या अस्तित्वाची जाणीव, वैयक्तिक नातेसंबंधाशी, समस्या सोडवण्याची व निर्णय घेण्याची साठवण करणे आहे. स्मृती या घटकांचा मानसशास्त्रात 100 वर्षापेक्षा जास्त अभ्यास झाला आहे. हा जो काही मानसशास्त्राचा स्मृती घटक आहे त्याचा 100 वर्षापेक्षा जास्त अभ्यास झाला आहे. या ठिकाणी स्मृती म्हणजे काय हे आपण पाहूयात. स्मृती ही अशी क्षमता आहे ज्यात माहितीचे संकेतीकरण म्हणजे माहिती घेणे, साठवणे आणि गरज असेल तेव्हा उपयोगात आणता येणे अशा गोष्टींचा समावेश होतो. तुलविंग हे शास्त्रज्ञ आहे. त्यांच्या मते काय पाहू, असे साधन आहे ज्यामुळे आपण आपले भूतकाळातले अनुभव लक्षात ठेवू शकतो आणि त्या माहितीचा वापर वर्तमानात करतो. आता तुम्ही ह्यांच्या व्याख्यानुसार पाहिलं तर हे वाक्य जेव्हा आपण भूतकाळात साठवले ते आता वर्तमानात काळात वापरणे ह्याने एवढंच सांगितलं. पण स्मृतीच्या व्याख्यामध्ये खूप मोठी व्याख्या आहे. तुम्हाला देखील लक्षात ठेवणे कठीण जात असेल, पण मी सांगतो लक्षात ठेवा. अनुभवलेल्या गोष्टींचे मेंदूवर संस्कार होणे,
आता हे व्याख्येकडे जाऊ नका. आता तुम्ही लक्ष कसं ठेवायचं पहा. आता तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलेलंच असता. आता तुम्ही ते पाहिलात म्हणजे काय केलं, ते पाहण्याचं चित्र म्हणजे काय केलं, त्या गोष्टीवर ते मेंदूवर बसलं आणि ते संस्कार पुढच्या उपयोगासाठी टिकून ठेवलं. आता तुम्ही लक्षात ठेवलं, हां बाबा मी या ठिकाणी गेलो ओके. नंतर एखाद्या उद्दीपकामुळे नंतर तुम्हाला मित्र वगैरे विचारले, तू या ठिकाणी गेला होता का? तेव्हा आपल्याला आठवते की हां बाबा मी पण या ठिकाणी गेलो. नंतर तेव्हा तुम्हाला आठवते, याला स्मृती म्हणतात. पहा, तुम्ही एका ठिकाणी गेला, त्या ठिकाणी तुम्ही लक्षात राहिलं तुमच्या, तो महत्त्वाचा भाग होता. आणि जेव्हा कोणीतरी विचारलं किंवा त्या गोष्टीबद्दल काहीतरी माहिती मिळाली, त्यावेळेस तुम्हाला जेव्हा जागृत होते तेव्हा तुम्ही काय म्हणता, हो बाबा मी या ठिकाणी गेलो. असंच या व्याख्यामध्ये लेवा अनुभवलेल्या गोष्टींचे मेंदूवर संस्कार होणे, ते संस्कार पुढच्या उपयोगासाठी टिकून ठेवणे व नंतर एखाद्या उद्दीपकामुळे ते संस्कार जागृत होऊन प्रतिमाच्या रूपाने पुन्हा त्या अनुभवाची जाणीव होणे. पहा, तर त्यानंतर स्मृतीमधील मूलभूत प्रक्रियांचा अभ्यास करणार 3 प्रक्रिया आहेत त्या ठिकाणी. आता संकेतीकरण, साठवण आणि प्रत्यानयन हे तिन्ही घटक पाहूयात आपण. त्यातील पहिला आहे संकेतीकरण. आपल्या इंद्रियाकडून आलेली माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया म्हणजे संकेतीकरण होय. आता इंद्रियाकडून म्हणजे कोणते, आता आपण एखादी गोष्ट पाहिलो, डोळ्यांनी पाहिलो. डोळे हे काय आहेत, इंद्रिय म्हणजे इंद्रियाकडून जेव्हा आपण पाहतो ते गोष्ट एखाद्या इंद्रियाकडून जेव्हा पाहून आपण मेंदूकडे देतो, म्हणजे ही गोष्ट एखाद्या इंद्रियाकडून आली असते, त्याला संकेतीकरण म्हणतात. प्राप्त करण्याची प्रक्रिया म्हणजे संकेतीकरण होय. आपल्याला इंद्रियाद्वारे जी माहिती प्राप्त होते ती माहिती योग्य चिन्हाच्या स्वरूपात, जसे चित्र, आकृती, अक्षर, अंक या स्वरूपात पाठवली जाते. आता 2 हा अंक तुम्हाला कधी पाहिलात तुम्ही, जेव्हा डोळ्यांनी पाहिला, जेव्हा डोक्यात ठेवला. आता तुम्हाला देखील 2 हा अक्षर अंक बोलल्यास तुम्हाला काय लक्षात येईल, 2 कसा होता, कसा आहे, 2 शब्द कसे आहेत, त्याचा आकार कसा, हे गोष्टी देखील लक्षात येतात. पहा, आता साठवण पाहूयात. संकेतीकरण म्हणजे काय, फक्त तुमच्या इंद्रियाद्वारे मिळालेली माहिती. पहा, आता साठवण म्हणजे माहितीचे संकेतीकरण केले जाते व भविष्यकालीन वापरासाठी ती माहिती साठवली जाते. साठवण म्हणजे या शब्दाचाच अर्थ आहे त्याचा. साठवण म्हणजे त्या ठिकाणी साठवणे. पहा, आता संकेतीकरण म्हणजे विविध अवयवाकडून घेतलेली माहिती. संकेतीकरण म्हणजे ती साठवून ठेवली. पहा, म्हणजे पुढच्या भविष्यासाठी लागते म्हणून साठवून ठेवली. भविष्यकालीन वापरासाठी ती माहिती साठवली, जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ती वापरली जाते. आता जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा ते वापरता देखील येतं. पहा, आता प्रत्यानयन पाहूयात. आपल्याला पहिलीत किंवा दुसरीत असताना शिकवलेली कविता आठवते. नक्कीच तुम्हाला देखील आठवत असेल, जॉनी जॉनी येस पप्पा वगैरे वगैरे. माहितीचा वापर करण्यासाठी त्यांची आठवण करणे म्हणजे प्रत्यायन करणे होय. आता तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे आता तुम्हाला पहिलीची कविता मला पण आठवली, जॉनी जॉनी येस पप्पा, कारण मी त्यावेळेस साठवून ठेवले होते. पहा, आणि साठवून ठेवल्यानंतर जेव्हा मी मोठा झालो तेव्हा जेव्हा माझ्या लक्षात आले की पहिलीची कविता आहे म्हणजे मला आठवली. पहा, म्हणजे असंच तुम्हाला पण होतं. आपल्याला दररोज लागणारी, उपयोगात असणारी नावे, मोबाईल नंबर आपण लक्षात होतो. आपण देखील आपला मोबाईल नंबर मागच्या वेळेस लक्षात ठेवलं होतं. आता तुम्हाला मोबाईल नंबर सांग रे पटकन म्हणता, तुम्ही देखील सांगू शकता. पहा, आता मानवी स्मृतीमध्ये इत्यादी घटक आहोत. हे सर्व घटक आपण अभ्यासणार आहोत. पहा, या ठिकाणी त्यानंतर आहे मानवी स्मृतीचे प्रकार. आता स्मृतीचे प्रकार पाहूयात आपण. 3 प्रकार आहेत. आता पहिला पहा, स्मृतीची अवस्था. जेव्हा आपल्याला वैज्ञानिक इंद्रियाद्वारे परिसरातील उद्दीपक स्वीकारले जातात तेव्हा त्याला वैज्ञानिक स्मृती म्हणतात. आता वैज्ञानिक स्मृती पुढे सविस्तर दिले आहे ते आपण पाहूयात. जेव्हा आपण या उद्दीपकाकडे लक्ष देतो तेव्हा ती स्मृती लघु स्मृतीकडे पाठवली जाते. जर लघु स्मृतीमध्ये त्या माहितीची उजळणी झाली नाही तर ती स्मृती विसरली जाते. आता विसरली कशी जाते, पहा, एखादी माहिती हे टिक करून घेऊ शकता तुमच्यासाठी. आपण जेव्हा वैज्ञानिक स्मृतीद्वारे शरीराकडे उद्दीपकाकडे पाठवल्याचं आणि उद्दीपक काय करतात, स्मृतीकडे पाठवले जातात आणि लघु स्मृतीमध्ये त्याची उजळणी नीट झाली तर आपण ते साठवू शकतो. जर नीट नाही झाली तर ती विसरली जाऊ शकते. पहा, पण जर उजळणी झाली किंवा ती माहिती पुन्हा पुन्हा समोर आली तरी ती माहिती दीर्घ स्मृतीकडे पाठवली जाते. आता एखादी गोष्ट तुम्हाला सारखं आठवत असेल, आपली शाळेचं नाव सारखं आठवलं, पण ते दीर्घ माहितीसाठी तुम्हाला देखील तुमचे 10वीपर्यंतचे तुम्ही कुठे शिकलात हे सांगा बरं म्हटलं, तुम्ही सांगू शकता, कारण ती माहिती रिपीट होऊन तुमच्यामध्ये फिट झालेली. पण जेव्हा आपल्यासमोर एखादी समस्या उभी राहते
तेव्हा या स्मृतीचे उपयोग समस्येची उकल करण्यासाठी केला जातो. आता स्मृतीचे अवस्था आहे त्या ठिकाणी ही या आकृतीमध्ये दिलेली आहेत. त्यानंतर मी पहिला स्मृतीकडे जातो. वैज्ञानिक स्मृती आहे पहा या ठिकाणी. या स्मृतीचा सर्वात लहान घटक आहे मूळ उद्दीपक. आता मूळ उद्दीपक म्हणजे तुम्हाला जे दिसतं पहा, तुम्ही लक्षात ठेवणार आहात हे तर माहिती आहे, पण तुम्हाला जे काय दिसतं, जे काय पाहतात, जे काय उचलता हातात वगैरे राहतात इत्यादी गोष्टी समोरून गेल्यानंतर सुद्धा प्रतिमा धारणा करण्याची त्याची क्षमता असते. पचेंद्रियाकडून जी माहिती मिळते ती वैज्ञानिक स्मृती अल्प काळासाठी धारणा केली जाते. आता पचेंद्रिय म्हणजे आपली जी काही इंद्रिय आहेत त्यांच्याकडून जे काही थोडी थोडी माहिती मिळते पाहतात. जेव्हा वातावरणातून येणारे उद्दीपक आपल्याला पचेंद्रियाद्वारे स्वीकारले जातात. आता पंचेंद्रिय म्हणजे आपल्याला माहिती आहेत नाक, कान, डोळे, हात वगैरे. तेव्हा आपण लक्ष देतो आणि ती माहिती लघु स्मृती किंवा अल्पकालीन स्मृतीमध्ये साठवून देते. आता तुम्ही सकाळी हाताने काहीतरी घेतलात किंवा तांब्या घेतलात, हे तुम्ही लक्षात ठेवणार आहेत का? हां, तांब्या घेतला होता एका कामासाठी, ही गोष्ट वेगळी आहे. पण मी हे तांब्या घेतलं होतं हे लक्षात ठेवणार आहे का? नाही, हे स्मृती लघुमध्ये मोडतात पहा आणि ते छोट्या छोट्या असल्यामध्ये विसरल्या देखील जाऊ शकतात पहा. जर माहितीची अल्पकालीन स्मृतीमध्ये उजळणी झाली तर माहिती दीर्घकालीन स्मृतीमध्ये पोचते. आता तुम्ही तांब्या घेतलात, ओके, त्यानंतर तुम्ही पडलात वगैरे, पण ही गोष्ट तुम्ही तांब्या घेतली हे लक्षात ठेवणार आहे का? जेव्हा तुम्ही पडलात हे माहिती झाल्यावर तांब्या घेणे हे तुमची नंतरची प्रतिक्रिया झाली. मी पडलो होतो, कसं पडलो होतो, मी आधी तांब्या घेत होतो, म्हणजे हे देखील आठवणार आहे. जर माहितीचा अल्पकालीन स्मृतीमध्ये उजळणी झाली तर माहिती दीर्घकालीन स्मृतीमध्ये पोचते. जर उजळणी झाली नाही तर दीर्घकालीन स्मृतीमध्ये साठवते पहा या ठिकाणी. त्यानंतर आपण अल्पकालीन स्मृतीमध्ये जाऊयात. आपल्यावर वैज्ञानिक उद्दीपकांचे सातत्याने मारा होत असतो. आपल्याला देखील जे काही उद्दीपक आहेत त्यांचे सारखं येतात पहा, पण काही महत्त्वाचे उद्दीपक अल्पकालीन स्मृतीमध्ये प्रवेश मिळवण्यास सफल होतात. अल्पकालीन स्मृती 15 ते 30 सेकंदापर्यंत माहितीचे साठवण होऊ शकते. आता अल्पकालीन जो काही काळ आहे हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. अल्पकालीन स्मृतीची आठवण क्षमता 7+2 इतकी आहे. बहुतेक व्यक्ती 7 ते 9 घटक अल्पकालीन स्मृतीमध्ये साठवू शकतात. आता या ठिकाणी अंक दिले आहेत पहा, ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. ही संकल्पना जॉर्ज मिलर यांनी 1956 मध्ये मांडली आणि यांना 7चा जादूचा आकडा असे म्हणतात पहा. हे शास्त्रज्ञांना म्हणतात, आपण देखील टोपण वगैरे असतात पहा काही शास्त्रज्ञाचे. लघु स्मृतीला वेगळे स्थान देण्याऐवजी काही मानसशास्त्रज्ञांनी त्याला कार्यस्मृती असे नाव दिले आहे. काही शास्त्रज्ञ त्याला लघुस्मृती किंवा त्याला देण्याऐवजी काही मानसशास्त्रज्ञ त्याला कार्यस्मृती देखील असे म्हणतात. आता कार्यस्मृती म्हणजे याचा देखील थोडा अभ्यास या ठिकाणी दिले ते पाहूयात. बॅडलेने लघुस्मृतीला कार्यस्मृती असे म्हणतात. आता अल्प म्हणजे तेच, लघु म्हणजे तेच, ओके म्हटले आहे, कारण हिचा वापर समस्येची उकल करण्यासाठी केली जाऊ शकते. आता समस्येची उकल करण्यासाठी कार्यस्मृती हे देखील उपयोगाचं आहे. पण कार्यस्मृती ही संकल्पना साधारण 1960 मध्ये मिलर, गॅलंटर आणि प्रिबॅमने दिली. या स्मृतीचा आधी लघुस्मृती म्हणून ओळखलं जायचं. याची वेगवेगळी नावे आहेत, त्या ठिकाणी नावे आहेत लघुस्मृती, प्राथमिक स्मृती, तात्कालीन स्मृती, साधक, अस्थायी स्मृती इत्यादी आहेत. त्या ठिकाणी त्याचे सेंट्रल कॉन्स्टिट्यूटिव्हमध्ये वर्किंग मेमरी मॉडेलमध्ये या ठिकाणी दिलेले आहे. आता कार्यस्मृतीचे प्रारूप घटक खालीलप्रमाणे आहेत. आता या ठिकाणी प्रारूप घटक पाहूयात. त्याचे प्रमुख कार्यकारी अधिकारी हा एखादा पर्यवेक्षकासारखा असतो. नक्कीच कार्यकारी अधिकारी कार्यस्मृतीमध्ये हा जो काही प्रमुख कार्यकारी अधिकारी असतो तो एखाद्या पर्यवेक्षकासारखा असतो, जो इतर उपयंत्रणांना नियंत्रण करतो आणि कुठलीही तर्क पद्धती वापरायची आणि माहितीची साठवण कशी करायची याचे तंत्र ठरवतो. आता या ठिकाणी हे मॉडेल दिलं आहे पहा, मॉडेल दिलं आहे पहा. त्यामुळे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणजे पर्यवेक्षकासारखं काम करतो पहा, म्हणजे माहितीचे साठवणे, तर्क पद्धती वापरणे इत्यादी. आता ध्वनी संबंधित वलय हा शब्दाची माहिती साठवतो. याचे 2 भाग आहेत. आता 2 भाग पाहूयात. उच्चारासंबंधित किंवा ध्वनी संबंधित साठा आणि उच्चारासंबंधित वलय हे पाहूयात. या ध्वनी संबंधित वलयाचा तटस्थ राहणारा भाग आहे. यात शाब्दिक माहितीचे साठवण होते आणि जर माहितीचा सराव केला गेला नाही तर विस्मरण होतो. आता या ठिकाणी
हे जो काही ध्वनी आपण देखील ध्वनी ऐकतो, या ध्वनीची देखील शाब्दिक माहितीसाठी काही वेळा साठवून ठेवतो किंवा त्यावेळेस न साठवल्यास काही वेळा विस्मरण देखील होऊ शकते. पहा, उच्चारासंबंधित वलय आपण जेव्हा उच्चारतो पहा, या आपण माहितीचा सराव करतो व त्याला नवीन नवीन माहिती जोडून आपली स्मृती ताजीतवानी ठेवतो, जसा आपला आतला आवाज. आपण देखील गोड आवाज वगैरे आपल्याला असतात, त्यामुळे उच्चारासंबंधित आणि वरचे जे काही ध्वनी आहेत, जे काही ऐकतो ते देखील साठवले जाते. म्हणजे पंचेंद्रियद्वारे देखील साठवले जाते. त्यामध्ये हे ध्वनी हे खूप महत्त्वाचं आहे. पहा, ध्वनी हे आपण देणारे ध्वनी आणि येणारे ध्वनी हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्या दोन्हीमध्ये देखील साठवण आणि विस्मरण होत असते. पहा, घटनासंबंधित आघात प्रतिबंध यंत्रणा यामध्ये इतर यंत्रणा जी माहिती साठवत नाही तशी माहिती या भागात साठवली जाते. हा कार्य स्मृतीला व दीर्घकालीन स्मृतीला जोडणारा दुवा आहे. आता ज्या काही घटनासंबंधी आहेत, आघात प्रतिबंधक यंत्रणा जे आहे त्याला कार्यस्मृती आणि दीर्घकालीन स्मृतीमधील जोडणारा दुवा असे म्हटले. पहा, त्यानंतर आहे दृश्य अवकालीन पाठी. हा भाग दृश्य व अवकालीन माहिती हाताळतो. यामध्ये 2 तटस्थ यंत्रणा आहेत. वाचिका माहिती साठवण्याचे हा भाग जबाबदार असतो. याचे 2 घटक आहेत. हे 2 घटक पाहूयात. पहिला आहे उच्चारासंबंधित वलय. या ध्वनी वाचित स्मृती संबंधित माहिती साठवते. दुय्यम शाब्दिक सराव. लघु स्मृतीतली माहिती या घटकाच्या मदतीने टिकवली जाते. जर उच्चार करून सराव केला नाही तर जलद विकृती होऊ शकते. आता देखील आपण देखील अभ्यास वगैरे करत असताना काही वेळेस आता तुम्हाला स्मृतीची व्याख्या तुम्ही आता सांगणार आहे का? ज्यांनी नोट केले असेल सांगतील, पण न बघता सांगणे हे ठीक आहे का? एकदाच मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही देखील एकदाच पाहिलात. तुम्ही तर माझ्या प्रमाणे इकडे पाहतात, त्याला रिपीट पाठ वगैरे केलं नाही. पण आता जेव्हा तुम्ही पाठ वगैरे कराल, जेव्हा 2-3 वेळा रिपीट कराल, तेव्हा तुम्हाला ते आठवू शकेल. पहा, ओके. त्यानंतर तिसरा पाहूयात दीर्घकालीन स्मृती. आता नियमित सरावाने काही गोष्टी या दीर्घकालीन स्मृतीमध्ये जातात. आता नियमित सराव म्हणजे तुम्ही जी काही मगाशीची व्याख्या आहे ती नियमित जर केली किंवा 2-3 वेळा वापरली किंवा ते ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे हे दीर्घकालीन स्मृतीमध्ये देखील जातं. पहा, नियमित सरावामुळे ही माहिती अर्थपूर्ण होते व आधीच दीर्घकालीन स्मृतीमध्ये असलेली स्मृतीशी जोडले जाते. इथली स्मृती आयुष्यभर विस्मरणात जात नाही. सांकेतिक अनुभवाच्या सुनियोजित यंत्रणा व साठा म्हणजे दीर्घकालीन स्मृती होय. आता तुम्हाला एक शब्द सांगतो दीर्घकालीन स्मृतीमध्ये. आता तुम्हाला 10वी हे शब्द आहे माहिती आहे. हे शब्द तुम्ही मरेपर्यंत म्हणजे दीर्घकालीन स्मृतीमध्ये कधीही कुठे विचारला तुमचं बोर्ड कितवीला होतं वगैरे काय तर विचारलं तर तुम्ही 10वी हा शब्द सांगता. किंवा एखादा विषय घेऊयात आपण, इतिहास हे दीर्घकालीन स्मृतीमध्ये तुम्हाला साठवलेलं आहे. तसेच दीर्घकालीन स्मृतीमध्ये देखील खूप आहेत आपले. काही मित्रांचे तुमचे नावे देखील असतात. ते दीर्घकालीन झोपे देखील तुम्ही सांगू शकता, मेल्यावर देखील सांगू शकता काही विद्यार्थ्यांची नावे. त्यानंतर कृती तिसरा पाहूयात. खालील बाबीचा विचार करा. तुम्ही किती लोकांना ओळखता? आता तुम्ही किती लोकांना ओळखता हे तुमच्यावर अवलंबून असेल. किती फुलांची नावे सांगू शकता? आता तुम्ही सांगा रे म्हटल्यावर एक 2-3 सांगाल. त्यानंतर जास्तीत जास्त 15-20 सांगाल. ओके, एवढंच ना. त्यानंतर काही ठिकाणी माहिती आहेत, तुम्हाला माहिती असेल काही ठिकाणी, आता महाराष्ट्र वगैरे हे ठिकाणींची नावे आहेत. आणि हे सांगा रे म्हटल्यावर तुम्ही सांगेल एक 20-30, पण ज्याच्यापेक्षा जास्त नाही सांगणार. ओके, हे आपण इतक्या सगळ्या गोष्टींची माहिती साठवू शकतो. हे अचंबित करणारे आहे. त्याबद्दल आपण दीर्घकालीन स्मृतीचे आभार मानायला हवे. नक्कीच आपण देखील. आता आम्ही अवस्था म्हटलं, अवस्था हे तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. आता या पाठामधील जे काही एक शब्द आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत. पहा, कारण हे सर्व तुम्हाला माहिती आहेत. सर्व म्हणजे एक थोडेफार माहिती नसतील पण सर्व माहिती आहेत, हे खूप महत्त्वाचं आहे. एका पाठातील एवढे तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे हे देखील तुमचे आभारच आहे ना. ओके, त्यानंतर दीर्घकालीन स्मृतीचे प्रकार पाहूयात. 2 आहे त्या ठिकाणी. पहिला आहे व्यक्त स्मृती, अव्यक्त स्मृती. व्यक्त स्मृती पाहूयात. तथ्य व घटना त्यांच्या जागृत स्मृतींना व्यक्त स्मृती असे म्हणतात. ते जे काही घटना आहेत त्या जागृत आणि स्मृतींना व्यक्त स्मृती असे म्हणतात. जेव्हा घटना स्मृती या काही विशिष्ट घटना व अनुभव यांच्या स्मृती असतात
ज्या आपण क्रमवार आठवू शकतो. आता क्रमवार आठवणे म्हणजे काय? तुमच्या शाळेचे पूर्ण नाव सांगा. तुम्ही क्रमवार आठवून सांगू शकता पटकन. ओके, व्यक्त स्मृती म्हणजे हे तुम्ही लगेच व्यक्त करू शकता ना. अनुभव त्यांच्या स्मृती असतात ज्या आपण क्रमवार आठवू शकतो. तसेच ज्या योगे आपण त्या विशिष्ट घटना आपल्या स्मृतीत पुन्हा रचू शकतो. यात आत्मचरित्रात्मक घटकांचा व त्यांच्याशी संबंधित वेळ, जागा व भावना यांचा समावेश असतो. सामान्य ज्ञान, नियम, घटना, तर्कनिष्ठ नियम, व्याकरणाचे नियम यांचा अर्थपूर्व स्मृतीचा समावेश होतो. आता आत्मचरित्रात्मक स्मृतीमध्ये व्यक्तीच्या आयुष्यातील घटना साठवलेल्या असतात. यातीलच एक प्रकार म्हणजे प्रकाशझोत स्मृती. ह्या स्मृती म्हणजे अतिशय तपशीलशीर, सुस्पष्ट अशा त्रासदायक घटकांची छायाचित्र होतात. आता अव्यक्त स्मृती पाहूयात आपण. व्यक्त स्मृती पाहिल्यात. त्यानंतर अव्यक्त हे क्रियात्मक स्मृती हे त्याचे दुसरे नाव आहे. वस्तूला वापर किंवा काही शारीरिक हालचाल जसे बुटांची लेस बांधणे, हार्मोनियस वाजवणे या अबोध अवस्थेतील स्मृतीचा यात समावेश होतो. नियमित सरावातून ह्या स्मृती निर्माण होतात. आता तुम्ही हार्मोनियम असं बोट वरती करणे, खाली करणे असे काही ठरवता का? असे काय लक्षात ठेवू शकता का? नाही, तो नियमित वाजवल्याने होऊ शकतं. आता व्यक्त स्मृतीमध्ये काय? जेव्हा एखादी गोष्ट पाहिली आपण ती लक्षात ठेवली असताना ती पुन्हा लगेच आठवण्यासाठी तिला खूप वेळ घालावा लागतो. आता तुम्ही रोज चालता पण चालणे हा पाय मागे पुढे घेणे हे व्यक्त आहे का? नाही. आता तुम्ही हार्मोनियम वाजवता तेव्हा बोटाने वाजवताना बोट खाली घे वर घे असं काय करणार आहे का? नाही. म्हणजे हे सारखं सरावाने देखील होऊ शकतं. त्यानंतर स्मृतीचे मापन पाहूयात आपण. 3 मापन आहेत. 3 मापनामध्ये स्मृतीचे मापन आपण आतापर्यंत स्मृतीच्या वेगवेगळ्या अवस्था बघितल्या. आता स्मृतीचे मापन कसे केले जाते याविषयी माहिती घेऊयात. यामध्ये प्रामुख्याने प्रत्यावन, प्रत्याभिज्ञान, पुनरध्ययन यांचा समावेश होतो. प्रत्यावन हे लिखित आणि मौखिक स्वरूपाचे असते, तसे प्रत्यावन हे मुक्त किंवा क्रमित असू शकते. या ठिकाणी पहिल्याच ओळीमध्ये दिले आहे. प्रत्यावहन म्हणजे लिखित आणि मौखिक म्हणजे लिहिणे किंवा बोलणे. प्रत्यावन म्हणजे मुक्त किंवा क्रमित इत्यादी गोष्टींमध्ये असतो. तर पहिला पाहूयात प्रत्यावहन. प्रत्यावहन म्हणजे कोणतेही स्मरणचिन्हाशिवाय अध्ययन केलेल्या साहित्याचे स्मरण करणे. दीर्घ उत्तरांचे प्रश्न जे तुमच्या परीक्षेत येतात ते त्यांचे उदाहरण आहे. आता तुम्ही दीर्घ प्रश्नांचे उत्तर हे जे काय आहे ते तुम्ही जास्त वेळ लक्षात ठेवणार आहे का? नाही. हे तुम्ही पाठ केला असेल तर ठेवू शकता. प्रत्यावन म्हणजे तथ्य, घटना किंवा गोष्टी ज्या आता तुमच्या समोर नाही त्या तुमच्या स्मृतीतून उघडल्या जातात. मॅरडॉक यांनी यांच्या सहभागींचे प्रत्यावन तपासणीचे एक प्रयोग केला. त्यांनी सहभागीस काही शब्दांची यादी पाहण्यास दिली. नंतर मुक्त प्रत्यावाहन पद्धतीने त्यांनी स्मृती तपासण्यास आली. मॅरडॉक यांनी असे आढळून आले की सहभागी सुरुवातीचे व शेवटचे शब्द सांगू शकले, मधले शब्द फारसे थोडे सहभागी सांगू शकले. या प्रत्यास अनुक्रमे पाठ्य, मैता परिणाम, नुकतीच परिणाम आणि क्रमित परिणाम असे म्हटले जाते. आता प्रत्यावनामध्ये तुम्ही जास्त वेळ लक्षात ठेवणे हे ह्या ठिकाणी राहत नाही. तुम्ही देखील दीर्घ उत्तरे जेव्हा पाठ करत असता तेव्हा देखील तुम्हाला देखील हे लक्षात राहणे कठीण असते किंवा पहिला आणि शेवटचं थोडं आठवू शकेल. आता कृती 4 पाहूयात. तुम्हाला दीर्घ उत्तरे अभ्यास करताना येणाऱ्या अडचणींची नोंद करा. तुम्हाला देखील येत असेल काही वेळा सेंटेन्स लक्षात वगैरे राहत नसेल. ही उत्तरे अभ्यास करताना मुद्दे एकमेकांशी जोडा जेणेकरून क्रमित स्थानांचे परिणाम कमी होण्यास मदत होईल. एखादी गोष्ट शिकवताना असलेली प्रेरणा व भावना यांचा परिणाम या गोष्टीचे प्रत्याहन करताना सुद्धा होतो. आता प्रत्याहनाचे या ठिकाणी 2 प्रकार आहेत मुक्त प्रत्यावन आणि क्रमित प्रत्यावन. यातील गोष्टी क्रमाने आठवतात का? क्रमित प्रत्यावनामध्ये मुक्त प्रत्यावन हे नेहमी सुलभ असतो. प्राथमिक परिणाम हे मुक्त प्रत्यावनाला परिणामकारक असतात. यादींचे अध्ययन करण्यासाठी सुरुवातीचे घटक व शेवटचे घटक लवकरच लक्षात राहतात. आता मुक्त प्रत्यावन म्हणजे काही मधले घटक आढळल्यास जेव्हा पहिले आणि शेवटचे घटक काही वेळेस लक्षात राहतात. आता क्रमित प्रत्यावन म्हणजे
जे अध्ययन साहित्य सादर केले असते ते क्रमवार असतील तर अध्ययन सुखकर होतो. अध्ययन म्हणजे तुम्ही जे काही शिकलात ते हे तुम्ही जर पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सर्व अभ्यासला असेल तर सर्व लक्षात राहतो. तुम्ही आता उदाहरण पाहिजे, तुम्ही कदाचित डान्स शो बघत असाल तर सुरुवातीचे कोणाचा नाच झाला व शेवटचा कोणाचा झाला हे अधिक चांगले राहते. त्या ठिकाणी क्रमाचा परिणाम होतो. नक्कीच तुम्हाला देखील डान्स किंवा स्नेहसंमेलन वगैरे पाहत असताना या गोष्टींचा परिणाम होताना दिसतो. म्हणजे पहिला आणि शेवटचा डान्स कसा झाला किंवा मधला एखादा डान्स तुम्हाला आवडला असेल हे तुम्ही लक्षात पटकन राहते पहा. त्यानंतर पाहूयात प्रत्याभिज्ञान. पूर्वी अनुभवलेल्या वस्तू, व्यक्ती किंवा गोष्टी इतर ठिकाणी दिसल्यास त्यांना ओळखणे म्हणजे प्रत्याभिज्ञान होय. आता या ठिकाणी पहिला आपण कडे जाऊयात. आता प्रत्यावहनामध्ये काय, लिखित आणि मौखिक, जे तुम्ही लिहिले आहेत, जे तुम्ही बघितले आहेत ते लक्षात कसं राहते, ते तुम्ही कशा लक्षात ठेवता, हे प्रत्यावहन होतं. आता प्रत्याभिज्ञान म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही पाहिली आहात, ते पुन्हा दिसल्यास त्याला तुम्ही ओळखता म्हणजे त्या ठिकाणी प्रत्याभिज्ञान होतं पहा. आता उदाहरणार्थ पाहूयात, बहुपर्यायी प्रश्न जसे जोडे लावा, चुकी बरोबर. हे तुम्हाला पाठ करायची गरज आहे का? नाही, कारण त्या ठिकाणी दिलेले असते, तुम्ही ते आधी पाहिलं आहे तर आधी क्वेश्चनमध्ये सोडवलेलं आहात. चुकी बरोबर ते ओळखा. आधीच अभ्यासलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांसोबत असल्यामुळे प्रत्याभिज्ञान हे प्रत्यावहनापेक्षा सोपे असते पहा. आता पुनरअध्ययन पाहूयात. एका विशिष्ट काळानंतर व्यक्ती किती जलदरीत्याने आधी अध्ययन केलेल्या गोष्टी अभ्यासू शकते हे यात मोजले जाते. आता पुनरअध्ययन म्हणजे तुम्ही जे काय पहिले शिकला आहात ते पुन्हा कसे आठवता हे याच्यात लक्षात ठेवले पाहिजे. पुनरअध्ययन मूळ अध्ययनापेक्षा कमी प्रयत्न व वेळ लागतो. पुनरअध्ययन म्हणजे तुम्ही पहिला शिकले आहे त्यामुळे तुम्हाला रिपीट करताना थोडं कमी वेळ लागतो पहा. लागणारा वेळ आणि प्रयत्नांची संख्या यावर स्मरण गुणांक वाढला जातो. म्हणजे जेव्हा तुम्ही पुन्हा आठवता त्यावेळेस तुम्हाला कळते की माझ्या किती लक्षात आहे आणि माझ्या स्मृतीचे देखील काही वेळेस मापन होते पहा. या ठिकाणी लागणारा वेळ आणि प्रयत्नांची संख्या यावरून स्मरण गुणांक वाढला जातो. पुनरअध्ययनात प्रयत्नांची आणि वेळेची बचत होते, म्हणून या पद्धतीला बचत पद्धती असे देखील म्हणतात. पुनरअध्ययन हा खूप महत्त्वाचा आहे, हा स्मरणाशी जवळशी आहे. त्यानंतर पुढचा पाहूयात, मानवी स्मृतीशी निगडीत आणखी काही संकल्पना आहेत. त्या ठिकाणी 2 संकल्पना पाहूयात. प्रकाशझोत स्मृती. एखादी भूकंपाची किंवा त्सुनामीची बातमी ऐकली तेव्हा तुम्ही कुठे होता व काय करत होतात ते तुम्हाला आठवते का? तुम्ही देखील पुरांची वगैरे भूकंपाची ऐकली असेल तेव्हा तुम्ही कुठे होता. आता तुम्हाला देखील काही वेळेस हे गोष्टी घडल्या नसतील, पण जेव्हा तुमचे आजी आजोबा असतील त्यांना विचारलात तर तुम्ही ते सांगतील. ते काय करत होते ते तुम्हाला आठवते का? तुम्ही त्यांना विचारू शकता. या गोष्टी तुम्हाला तपशिलावर आठवत असतील तर त्या स्मृतीचे प्रकाशझोत स्मृती म्हणतात. आता त्यांनी जर सांगितले तर त्यांच्यामध्ये काय आढळतो, प्रकाशझोत स्मृती आढळते पहा. कोण? तर आपले आजी आजोबा. ही संकल्पना ब्राउन व कुलिक यांनी मांडली आहे. सुस्पष्ट स्मृतीमुळे ऐतिहासिक किंवा व्यक्तिगत प्रसंग घडला असता ती व्यक्ती काय करत होती अशा गोष्टीची धारणा तपशिलावर एखादी फोटोप्रमाणे केली जाते. आता त्यांनी कसं आठवत असतील आपले आजी आजोबा, तर त्यांना जी काही प्रतिमा आहे त्यांनी कुठं होती ते त्यांच्या स्मरणात येतं पहा. त्या ठिकाणी फोटोप्रमाणे केली जाते. ती स्मृतीचे महत्त्वाचे प्रसंग सहज आठवतात. आता अगदी जिभेवरची टोकावरची घटना पाहूयात. कोणत्याही माहितीचे आधी वर्गीकरण करून ती स्मृती दीर्घकालीन स्मृतीमध्ये साठवली जाते. एखादी स्मृती शोधताना ती सर्व ठिकाणी शोध घ्यावा लागतो. आता जिभेवरची घटना, तुमच्या जिभेवरची जी गोष्ट आहे ते खूप लवकर लक्षात राहतात आणि खूप लवकर देखील तुम्हाला आठवतात पहा. यामध्ये एखादी अपरिचित नाच ठिकाण आपण आठवण्याचा प्रयत्न करतो. ती नावे अगदी जिभेच्या टोकावर आणि ओठापर्यंत असली असतात. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, तुम्ही पटकन सांगाल कारण ते तोंडावर असतं. तुमच्या आईचं नाव सांगा, पटकन सांगाल, ओके. पण आठवत नाहीत आपल्याला त्या संदर्भात इतर बरेच काही आठवते, पण हवी असलेली गोष्ट आठवत नाही. काही वेळा तुम्हाला देखील जिभेवरची गोष्ट आठवत नाही पहा लवकर. यावरून आपली दीर्घकालीन स्मृतीचे योग्य व्यवस्थापन केलेले असते हे जाणवते. आता जिभेवरची घटना तुम्हाला समजली असेल. जेव्हा आता प्रकाशझोत म्हणजे काय, तुम्ही एखादी घटना पाहिली आहे ते पुन्हा जेव्हा आठवता तेव्हा
ते काय प्रतिमाप्रमाणे आठवतं तेव्हा त्याला प्रकाशझोत स्मृती म्हणतात. अगदी जिभेच्या टोकावरची घटना म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट जी तुमच्या तोंडावरच असते पहा. आता पहा हा शब्द जो काय आहे हा तुमच्या तोंडावर आहे, तुम्ही लवकर म्हणता, पण काही वेळेस ते देखील आठवत नाहीत पहा. आता मी इथंच थांबतो. पुढचे जो काय राहिलेला भाग आहे तो पार्ट 2 मध्ये अपलोड करतो. ओके. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, स्मृती म्हणजे काय, स्मृतीमधील मूलभूत प्रक्रिया सविस्तर माहिती लिहा, स्मृतीची अवस्था स्पष्ट करा, दीर्घकालीन स्मृतीचे प्रकार लिहा. ह्या गोष्टी हे तुम्ही नोट्स करा, लिहा. ह्यांची उत्तरे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये येतील 100% अशी असं मला वाटतं. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहेत. हेच मोठे प्रश्न आहेत पहा, छोटे प्रश्नांचा मी या ठिकाणी उल्लेख केला नाही पहा. त्यानंतर मी इथं सांगतो, तुम्हाला जर याचं PDF पाहिजे असेल तर टेलिग्रामला जॉईन व्हा. ओके, थँक्यू. इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.